शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण ऊस गेल्यानंतर तुमच्या पिकातील पाला जाळून टाकत असाल तर तुमच्याकडून ही फार मोठी चूक होते. पाला कुजवल्यानंतर आपल्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत मिळत असतो. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बनचा जो टक्का आहे तो वाढत असतो. तर तो पाला पाचोळा कुजवण्यासाठी काय करायचं आहे, तर कोणत्याही कृषी दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे काही डिकंपोजर जीवाणू मिळतात. त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर माझ्याकडे मल्टीप्लेक्स ॲग्रो बायोटेक या कंपनीचे डिकंपोजर जीवाणू आहेत. याचा वापर तुम्ही स्प्रेच्या माध्यमातही करू शकता. 100 मिली याचं प्रमाण आहे. 2 लिटर पाण्यासाठी 100 मिली घ्यायचं आहे आणि त्याचा स्प्रे करायचा आहे आणि ड्रिपच्या माध्यमातूनही तुम्ही करू शकता. हे 2 वेळा तुम्ही यूज करू शकता. साधारण 60 दिवसानंतर त्याचे पूर्ण तुम्हाला ते कुजलेलं दिसेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पाला जाळू नका. पाला कुजवून तुम्ही तुमचं सेंद्रिय कर्ब वाढवा आणि रासायनिक खताचा खर्च कमी करा.